काळ आला होता पण वेळ आली नव्हती हे मरणाच्या दारामधून थोडक्यात बचावलेल्या एखाद्याविषयी आपण बोलतो. मात्र हिंगोलीमधल्या या तरुणाला हे तंतोतंत लागू पडतं. तो भर दुपारी रस्त्याच्या कडेनं चालत निघालेला होता आणि इतक्यात दोन हल्लेखोर दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी या तरुणावर चाकूचे सपासप वार करण्यास सुरुवात केली. तरुण स्वतःचा बचाव करताना तो जाऊन पडलाही. मात्र वेळ न दवडता तो पुन्हा उठला आणि त्यानं तिथून जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यामुळे त्याचे प्राण वाचलेले आहेत, तर हल्लेखोर सुद्धा दुचाकीवरून सुसाट निघून गेलेत. या हल्ल्यामध्ये गंभीर जखम या तरुणाला झालेली आहे आणि त्याचे प्राण वाचलेले आहेत. या घटनेमागचं गूढ अजूनही कायम. दिवसेंदिवस आपण पाहतोय भटक्या कुत्र्यांची दहशत बरीच वाढत चालली आहे आणि भटक्या कुत्र्यांची संख्या सुद्धा इतकी वाढली आहे की चालता चालता रात्री ही कुत्री कुठून भुंकू लागतील आणि कुठून हल्ला करतील याचा काहीच नेम नाहीये. नांदेडच्या तरोडा बुद्रुक गावामधील ही दृश्य आहेत. एक चिमुरडा बिल्डिंग बाहेर खेळत होता आणि तेवढ्यात समोरून जवळपास 9 ते 10 कुत्र्यांची झुंड आली. एका मागोमाग एक कुत्री येतच होती आणि त्यातील काही पुढे निघून गेली, तर काही कुत्र्यांनी चिमुरड्याला घेरलं. पण नशिबानं ती कुत्री त्या मुलाला काहीही न करता निघून गेली आणि सुदैवानं मुलगा बचावला. वर्दीतला माणूस म्हटलं की कायद्याचं रक्षण करणारा माणूस असं आपण म्हणतो. सर्वसामान्यांचा मित्र हे सगळं फक्त म्हणण्यापुरतंच ठीक आहे, कारण वर्दीचा माज असणाऱ्या काही जणांमुळे हे सगळं खोटं असल्याचा संदेश दिला जातोय. नोएडामध्ये अशाच एका घटनेमध्ये कायद्याच्या रक्षकानं कायदा हाती घेतला. त्यानं क्षुल्लक वादामधून एका तरुणाला चक्क लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि नागरिकांकडून त्यावर संतापही व्यक्त होतोय. पोलिसच म्हणायचं की वर्दीतला गुंड, असा सवाल यामुळे नागरिकांना पडलाय. आता कायदाच कायद्याच्या रक्षकाची ही मुजोरी कशी मोडून काढतोय ते सुद्धा पाहावं लागेल. दहशत माजवण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीला आव्हान देण्यासाठी अनेकदा वाहनांच्या तोडफोडीच्या घटना समोर येतात, आपण पाहतो सुद्धा. पण अशा घटना पुणे किंवा नाशिकमध्येच नाही तर तामिळनाडूमध्ये सुद्धा घडत आहेत. तामिळनाडूच्या तेनी परिसरामध्ये एकानं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारच्या काचा अक्षरशः फोडून टाकल्या. लोखंडी रॉड घेऊन आलेल्या एकानं पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची काही कळायच्या आतच तोडफोड सुरू केली आहे. विशेष म्हणजे त्या अगोदर त्यानं कुणाशी वादही घातला नाही आणि तो तोडफोड करत असताना अनेकांनी त्याला रोखण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसलं. ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. काळजाचा थरकाप उडवणारा हा भीषण अपघात मुंबईच्या घाटकोपरमध्ये झालाय. मंडळी, तुम्हाला या दृश्यांमध्ये दिसतंय की कार मद्यधुंद अवस्थेत असणारी एक तरुणी चालवत होती. नशेत तिने हा कारनामा केलाय. मुलगी शिकली, प्रगती झाली असं आपण म्हणतो, पण इथे या नशेखोर तरुणीनं तिची चांगलीच प्रगती दाखवली आहे. नशेत तिचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि हा भीषण अपघात घडलेला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार कारमध्ये 2 तरुणी आणि 1 तरुण होता. गाडीचा वेग जास्त असल्यामुळे ती मुख्य रस्ता सोडून फुटपाथवरील दुकानांच्या समोर झोपलेल्या काही दुकानांवरून आणि लोकांवरून सुद्धा गेली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.